भेटो येतील बघा आल भेटे येतील लाभ घरा
विराजते विमरथम वरपुंडरीकाय धातो मंगया समागत्य तीर्थन्तमानन्दकन्दं परब्रह्मणितं वदे पादं यस्य कशस्य वर्णस्य ज्ञानदेयप्रतिष्ठितं तस्य दासस्य दासो बहु जन्मनि जन्म नरदेयमाद्यं सुलभसुदर्लभं प्लवसुकल्पगुरुकर्मधारं मया न प्रेमवसुतीरिता त्वमानि भावादिरकैत्या पांडुरंग करू प्रथमानं काय माझी वाणी मानी न संताची रंगभूती ताशी आपुल्या या मनाशी लागो छंद आवडी तुमचा नम्र लागलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही कमी गुरुत्व वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संताची माथा माथा चरणावरी साष्टांग तरी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढे अंतरी प्रेम सुख दौरली काया कृपेच्या ओरसे नवे आणारी सुधरू तुका म्हणीन घडता सेवा करू पुण्य ठेवा ओढवला हित व्हावे तरी दंबती ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गायजे एकांती आलं देते येती लाभका प्रस्तुत प्रसंगी प्राप्त ठिकाणी प्राप्त स्थळी
कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु देहनिवासी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पितोडे किंवा वैराग्याचे मुकुटमणी संत शिरोमणी तुकोबाराय यांचा चारित्र्याचा अभंग असून या अभंगाद्वारे प्रत्येक मनुष्य जीवाला उपदेश करतात आणि तो उपदेश करत असताना त्याचं या अभंगामध्ये प्रत्येकाचं हित करतात. विठ्ठला 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 अभंगात महाराज उपदेश करत असताना प्रत्येक जीवाला उपदेश त्याच्यामध्ये हिताचा मार्ग सांगतात. आजचे निमित्त कीर्तनरूपी सेवा आहे, सर्वांना जाण आहे. सद्गुरु समर्थ बडे महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा 17वा असणारा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. गेली बरेच दिवसापासून हा सोहळा साजरा होतोय. गेली 2 वर्षापूर्वी मी ह्या ठिकाणी कीर्तन केलं होतं आणि चालू वर्ष सुद्धा या मंडळींनी सर्व संत भाविक मंडळींनी माझ्याकडे हे कीर्तन दिलं आणि या सेवेचा लाभ मला मिळाला आहे. वाढदिवस प्रत्येक देवाचा वाढदिवस होतो, संताचा वाढदिवस होतो, सद्गुरूचा वाढदिवस होतो आणि जीवाचा वाढदिवस होतो. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, देवाचा वाढदिवस होतो. एखाद्या गावामध्ये पांडुरंगाची मूर्ती आणली, तिची प्राणप्रतिष्ठा केली, किंवा ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय आणि संतांची किंवा देवाची दत्ताची मूर्ती आणली, हनुमंताची मूर्ती आणली आणि ती आपल्या गावामध्ये किंवा आपल्या स्थळामध्ये बसवली, तर वर्षानं त्या तिथेला आपण वाढदिवस करतो. एखाद्या संताची आणली तरी आपण वाढदिवस करतो. नंतर सद्गुरूचं चिंतन करणं हे शास्त्रामध्ये मान्य आहे. आपण जीवाचा वाढदिवस करतो, पण शास्त्रामध्ये सांगितलं ज्यावेळेला आपण जीवाचा वाढदिवस करतो पण तो वाढदिवस शास्त्राला मान्य नाही. जीवाचा घट दिवस आहे, तो वाढदिवस नाही. तुमचा 50 वर्ष झाल्यानंतर तुम्ही वाढदिवस करता, तो वाढदिवस नाही. आयुष्यातली 50 वर्ष तुमची कमी झाली, आता राहिली किती उर्वरित, तो वाढदिवस नाही, तो घट दिवस झाला. आपण म्हणतो की आमच्या वडिलांचा 50 वर्ष असणारा तो वाढदिवस आहे, तो वाढदिवस नाही. त्याच्या आयुष्यातली 50 वर्षे संपली. आपल्या मुलाचा असणारा म्हणले किती 15वा वाढदिवस आहे. त्याच्या आयुष्यात जेवढं आयुष्य आहे त्याचं 15 वर्ष कमी झालं, तो वाढदिवस नाही, तो घट दिवस आहे. विठ्ठला 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 एक शास्त्र सांगतं की 1400 वर्ष चांगदेव महाराजांनी योग बलेच्या सामर्थ्यावर काळाला फसवलं आणि फसवल्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला माऊलींकडे आले आणि माऊलींकडे आल्यानंतर माऊलीने ज्या वेळेला भिंत चालवली आणि मुक्ताबाईला सांगितलं की याला अनुग्रह कर. चांगदेव महाराजांनी त्याच्या अगोदर पत्र पाठवलं होतं आणि पत्र पाठवल्यानंतर त्यांना अधिकार माऊलींचा कळाला. चिरंजीव जर लिहावं तर हे ज्ञानाने मोठे आहेत आणि तीर्थरूप यावं तर हे वयाने लहान आहेत आणि म्हणून चांगदेव महाराजांनी ते पत्र तसं कोरं दिलं आणि ती मुक्ताबाईकडे गेल्यानंतर मुक्ताबाईंनी तिथं सांगितलं, म्हणले माऊली 1400 वर्ष चांगदेव जगले पण ते कोरे राहिले. ते काय राहिले? कोरे राहिले. आणि मग माऊलीने सांगितलं, म्हणले कोरा कागद आहे म्हणून तरी मला लिहिता येईल. म्हणून त्या माऊलीने तो कोरा कागद घेतला आणि त्याच्यावर असणाऱ्या मला सांगतात की 65 ओव्या लिहिल्या की चांगदेव 65. जर कागद कोरा जर दिला नसता तर मला लिहिता आलं नसतं. जर एखाद्या परीक्षेमध्ये
पेपर दिल्यानंतर मुलानं त्या काही पेपरमध्ये अशा ते जागा असतात, त्याच्यातला 3 शब्द असतात, त्याच्यातला योग्य शब्द निवडा. शिवाजी महाराजांचा जन्म टिंब ठिकाणी झाला. शिवनेरी किल्ला, कोंढाणा किल्ला, रायगड किल्ला. मग त्या मुलाच्या लक्षात येत नाही ती जागा तशीच ठेवतो. पण ज्या वेळेला शिक्षक त्याचा पेपर तपासला जातो त्यावेळेला तो 2-3 मार्कांनी नापास होतो. अशा वेळेला ज्या जागा कोऱ्या आहेत, शिवाजी महाराजांचा जन्म टिंब ठिकाणी झाला, मग अशा वेळेला तो शिक्षक विचार करतो की कोरी जागा आहे तिथं शिवनेरी तिथं लिहून टाकतो. शिवाजी महाराजांचा असणारा आयुष्यात कोणत्या गडावर झाला, मग ती जागा बरोबर तो गुरुजी भरून काढतो. मग कोरी जागा आहे तर लिहिता येतो, जर कोरी जागा जर नसेल तर त्या ठिकाणी लिहिता येत नाही. आपण सद्गुरूकडे गेल्यानंतर आपलं असणारं जे काय ध्येय आहे की चित्त आहे की कोरा असावं. म्हणून ज्या वेळेला चांगदेव महाराज योगबलेच्या सामर्थ्यावर प्रत्यक्ष माऊलींना भेटण्याकरता गेले, त्यांनी ती चांगदेव पाचष्टी वाचली आणि अधिकार काढला. आणि आल्याबरोबर ते लोटांगणी चांगदेव. आणि त्याचं वर्म जाणलं का हे जन्मतच ज्ञानी आहेत. म्हणून तो चांगदेव महाराज वाघावर बसून आला, सर्पाचा चाबूक केलेला आहे आणि जे वडगाव आहे त्या मार्गाने तो आला. आल्याबरोबर सकाळच्या वेळेला ही 4 भावंड एका भिंतीवर ऊन खात होती, बसलेली होती. आणि आल्याबरोबर तो आकाश मार्गाने गर्जना करत आला. मुक्ताबाईने विचारलं, दादा हे आकाश मार्गाने काय येतंय? त्यावेळेला सकाळची मंडळी जी बैर दिशेला गेली होती म्हणजे शौचाला, त्यांनी वर आवाज ऐकला. पाहतो तर वाघावर मोठा एक बाबा बसलेला आहे आणि तो आवाज ऐकल्याबरोबर त्यांच्या हातातली डबडी खाली पडली. काही मंडळी मूर्छा येऊन पडली, म्हणले हे काय आलेलं आहे. तशीच घरामध्ये की घराकडे पळत सुटली आणि आल्याबरोबर सांगितलं की हे चांगदेव महाराज आलेले आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या भेटी करता गेलं पाहिजे. पण आता तसं जायचं नाही, आता ही भिंत आपण तिच्या चालवली पाहिजे. आणि मग आपल्या सद्गुरूचा त्यांनी धावा केला आणि सांगितलं की नृनाथाला की मला तुम्ही फक्त आज्ञा द्या, मला आशीर्वाद द्या, मी ही भिंत चालवतो. आणि मग अशी आज्ञा केल्याबरोबर सद्गुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवला. आणि चांगदेव महाराज तिकडून येतात तर माऊलीने भिंत चालवली. चालविली जरा भिंती, हरली चांगयाची भ्रांती.
नाथ महाराजांनी वर्णन केलं. चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा ते ज्ञानोबा माझा. प्रत्यक्ष असणारी भिंत चालवली. अनेकांनी वर्णन केलेले आहे. आमच्या नारद महाराजांनी सुद्धा वर्णन केलेले की त्यांनी सुद्धा वर्णन केलं की नव्या सामान्य महिमा सांगताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जनी. ठाला विठाला संत महिमावर नुकीती संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. आमचे नामदेव महाराज वर्णन करतात. वरी बैसुनी चालविली भिंती चांगदेवा प्रति बळीशिली. आणि ते संत कानोपात्र सुद्धा वर्णन केले. 1400 वर्षाचे तप्ततीर रहिवाशी गर्व हरविला चालविले भिंतीशी. असे किती प्रमाण आहे महाराज. म्हणून प्रत्यक्ष असणारी भिंत चालवली आणि चांगदेव महाराजांचा अभिमान गलित झाला. तो वाघ त्याने जमिनीवर घेतला, खाली उतरला आणि तो चाबूक तो टाकून दिला, तो फेकून दिला चाबूक सर्पाचा आणि लोटांना घातलं. कोणला? माऊलीला. विठाला विठाला विठाला. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, मस्तक हे चांगदेव महाराजांनी लोटांगण घातलं आणि माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं. अवजांनी 1400 वर्ष काळाला फसवलं. 200 वर्ष नाही, 400 नाही, 600 नाही, 800 नाही, 1400 वर्ष त्यांनी योगबलीच्या सामर्थ्यावर काळाला फसवलं आणि शेवटी माऊलींच्या पायावर डोकं ठेवलं आणि चुकलं मला क्षमा करा. मी ह्या योगबलीच्या सामर्थ्यावर काळाला जरी फसवलं असेल, ह्या भूतलावर ह्या जगतामध्ये सर्व जे काही चेतना वस्तू आहेत आणि प्राणी असतील, पशु पक्षी असतील, त्यांच्यावर माझी सत्ता आहे. पण निर्जीव वस्तू माझी की माझी सत्ता नाही. तुम्ही ही निर्जीव भिंती चालवली आणि आता माझा अभिमान गलित झाला. तीळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भाग देवा. किंवा अभिमान राशी जयाच्या अंतरी महाराज सांगतात की अभिमान ज्याच्या अंतरामध्ये आहे तो देवापर्यंत पोहोचू शकत नाही. विठाला विठाला आमचे नादो म्हणतात न सुटे
कल्पना अभिमानाची गाठी ना सुटे कल्पना अभिमानाची, ना सुटे कल्पना अभिमानाची. एका जन्मकोटी हरिभक्त. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कायचा. जोपर्यंत तुमच्या अंतकरणाची कल्पना किंवा अभिमानाची गाठ सुटत नाहीत तोपर्यंत महाराज म्हणतात कोटी जरी जन्म घेतलं तरी हरीची प्राप्ती होणार नाही. आता माझा अभिमान गली झाला, मला क्षमा करा आणि माझ्या हिताचा मार्ग सांगा. आणि मग माऊलीने सांगितलं आतापर्यंत तुमच्याकडं ताठा होता, 700 शिष्य त्या ठिकाणी आलेले होते आणि आल्याबरोबर त्यांना सांगितलं तुम्हाला मी 6 महिन्याने अनुग्रह करीन. आणि मग चांगदेव महाराज इथं 6 महिने राहिले आळंदीला. आणि जे 700 शिष्य होते त्यांना एक दिवस सांगितलं की मुक्ताई म्हणले याच्यापैकी एक शिष्य बळी दिल्यानंतर तुम्हाला मी अनुग्रह करीन. सकाळच्या वेळेला तयार झाली, शिष्यांना चांगदेव महाराजांनी सांगितलं तुमच्यातला एक तयार व्हा आणि मला अनुग्रह देणार आहेत मुक्ताबाई. सकाळच्या पाळीला पाठवून सर्व शिष्यांनी विचार केला, रात्रभर त्यांना झोप नाही आली. आता कोणचं नाव घेतं पण कोणचं नाही. बरंच असं 700 शिष्य बसलं होतं. 6 महिने ज्ञानेश्वर महाराजांनी जिथं भिंत चालवली, शास्त्रामध्ये त्यांचं जर तुम्ही चरित्र वाचलं, जुनं चरित्र जर वाचलं तर पुढं मोठं असं तळ होतं. दररोज तिथं ते स्नान करायचे. सिद्धेश्वरचं दर्शन घेऊन आल्यानंतर चांदीची ताटं, सोन्याच्या वाट्या आणि इच्छा भोजन ते त्यांना स्वतः माऊली देत होते. 6 महिने ही मंडळी खायची, झोपायची. आणि 6 महिने झाल्यानंतर त्यांना सांगितलं की उद्या अनुग्रह देणारा एक शिष्य बळी जाणार आहे. त्यांनी विचार केला आणि सर्व 700 शिष्यापैकी जवळजवळ 7 शिष्य राहिले आणि 693 शिष्य रात्रीच्या 12 वाजता निघून गेले. आणि मग सकाळच्या वेळेला सांगितलं बाबा आता तुला जरी 700 शिष्याचा अभिमान होता पण हे एवढे पण तुझ्यावर यांचं प्रेम नव्हतं. आणि मग शेवटी मुक्ताबाईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना उपदेश केला. आणि मग चांगदेव महाराजांनी सांगितलं मी 1400 वर्ष योगबलेच्या सामर्थ्यावर जरी मी जगलो असेल पण माझा खरा आज जन्म झाला. म्हणे आधी जन्म सद्गुरू केला नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही सद्गुरू कराल त्यावेळेला खरा तुमचा वाढदिवस आहे. म्हणून आज सद्गुरूचा वाढदिवस आहे. तुम्हाला मी जेवढा धन्यता देईल तेवढी थोडी आहे. कारण सद्गुरूचं नामचिंतन करता असताना तुम्ही भजन कीर्तन या ठिकाणी ठेवता आणि म्हणून तुम्ही भाग्यवंत माणसं आहेत. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. आपण जीवाचा वाढदिवस करतो पण जीवाच्या वाढदिवसामध्ये आपण भगवंताचं चिंतन करू शकत नाही. म्हणून हा जीवाचा वाढदिवस नाही, हा घट दिवस आहे. देवाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या ठिकाणी भजन कीर्तन होतं. संताचा वाढदिवस केल्यानंतर कारण देवाला येणंही नाही आणि जाणंही नाही. संताला सुद्धा येणंही महाराज संतात येतात पण कशात आम्ही वैकुंठ वाशी आलो ह्याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भाय वर्तावा. किंवा येथे साठी आले घरच्या वैकुंठी. आमचं घर वैकुंठ आहे पण प्रत्येक जीवाचं हित होण्याकरता आम्ही या भूतलावर येतो. विठ्ठला विठ्ठला संत येतात. देव कशाला करता येतात? देव धर्म रक्षवया अवतार घेशी आणि आपल्या पाळीशी भक्त जना. संत सुद्धा आपल्या जन्मागे येतात म्हणून त्यांना येणे नाही जाणं नाही पण जगाच्या कल्याणाकरता येतात. त्यांचा वाढदिवस साजरा करावा आणि जीवाचं हित करावा की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे वाढवावे. म्हणून आज संताचा वाढदिवस आणि म्हणून चांगदेव महाराज जे होते
म्हणजे 1400 वर्ष माझी व्यर्थ गेली. आज खरा माझा जन्म झाला म्हणजे आजचा खरा माझा वाढदिवस आहे. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती वय निरसली खंती. कृत्य तुमच्या आता काळ मात्र येऊ शकणार नाही. तो काळ मार सांगतात यम धर्म वाट पाहि निरंतर जोडून या कर तिष्ठत होतो. यम धर्म तुम्हाला हाजोडून घेत असतो किंवा यम धर्म वाट पाहि नित्य काळ म्हणती धन्य वेळ भेटते. अनेक प्रमाण आहेत. काय ती म्हणाल का माय करायला नेतो आणि जे खरं दुर्जन नेतो पण तो कसा मानणार आपल्याला पिलाला नेते. ती कशी नेते तर आपल्या भक्ताला जसा देव नेतो तो काळ असा नेतो. त्याला दात लागत नाही आणि उंदराला जो नेतो तो तो काळासारखा आहे. चांगले महाराज अनन्य भावने शरण आले आणि आतापर्यंत मी 700 शिष्य केले होते. योग बलेच्या सामर्थ्यावर मी 1400 वर्ष कायला फसवलं होतं. पण माझ्या अंतकरणाचा जो का अभिमान होता, जो माझ्याकडे ताठ होता म्हणजे दंभ, तो आता की महाराज तो आता दूर झालेला आहे. फक्त माझ्या हिताचा मार्ग सांगा. त्यावेळेला तुकोबरायाने सांगितलं तुमचं जर हित व्हायचं असेल तर तुमच्या अंतकरणात आतापर्यंत म्हणजे ताठा होता अभिमान होता तो दूर करा आणि चित्त शुद्ध करून देवाची सेवा करा. अभंगाचं पहिलं चित्त व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. 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 चित्त शुद्ध देवा देवाचे. चित्त शुद्ध देवा देवाचे. आवडी विठ्ठल काहीचे येताची. आवडी विठ्ठल काहीचे येताची. विठ्ठल देवा देवाचे. विठ्ठल देवा देवाचे. माऊलीने सांगितलं तुझं जर हित व्हायचं असेल तर दंभ म्हणजे ताठा अभिमानतून दूर कर आणि चित्त शुद्ध करून देवाची सेवा कर. संत भूतलावर येतात. माऊलीनं या समाजाचं हित होण्याकरता ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ही माऊली जगाची आई आहे म्हणून त्यांनी की तुम्हा करता साधकांकरता ज्ञानेश्वरी लिहिली. योग्यांकरता चांगली पाचिष्टी लिहिली आणि जे ज्ञानी होते त्यांच्याकरता अमृत अनुभव ग्रंथ लिहिला. आणि तुम्हा करता काय लिहिला हरिपाठ लिहिला. तुम्ही सगळी नोकरी वर्ग धंद्यावाली आम्ही पण शेती करणारी. मग कमीत कमी तरी तुम्हाला वेळ नाही ना तर हरिपाठ म्हणा. स्नान करताना हरिपाठ म्हणा. याच्याकरता सर्व जीव जे अनाथ जीव आहेत त्यांच्याकरता हरिपाठ लिहिला. संत एवढी जगाची काळजी घेतात. एवढं असणारं त्यांनी संत वाङ्मय तयार केले. तुकोबराय हे सर्व असणाऱ्या मनुष्य जीवाचं बाप आहे. माऊली आई आहे. ज्या वेळेला तुकोबरायांनी गाथा निर्माण केला कशा करता की सर्व समाजाचा माथा जागा येण्याकरता गाथा निर्माण केला. पण लोक हुशार आहेत. लोकांनी गाथा बांधून ठेवला ना माथ्याचा वापर चाललाय आता सगळ्या लोकांचा. गाथा बांधून ठेवला आणि चाललाय माथा लोकांचा. आणि म्हणून गाथा निर्माण केला. आणि त्यावेळेचे जे काही कर्मठ लोक होते त्यांना सहन झालं नाही. त्यांनी वाघुलीचे रामेश्वर भट्ट शास्त्री त्यांच्याकडे गेले. सांगितलं तुकोबराय हे एक वैश्य आहेत. त्यांनी गाथा निर्माण केला. सर्व लोक पारायण करतात. त्यांच्या
सर्व त्यांच्या पायावर लोटांगण घालतात, त्यांच्या पाया पडतात. आणि तुम्ही एवढे दसग्रंथी ब्राह्मण आहे, तुमचे 4 वेदमुखोक्त आहेत, तुम्ही कुणी तुमच्याकडे येत नाहीत, तुमच्या पाया कुणी डोकं ठेवत नाहीत. आणि अशी तूप लागल्याबरोबर रामेश्वर भट्ट देऊमध्ये आले आणि सांगितलं तुकोबारायांना की आम्ही ब्राह्मण आहेत, मी दसग्रंथी ब्राह्मण आहे, माझे वेद मुखोक्त आहेत आणि सगळं शास्त्र पारंगत आहे, हा अधिकार आमचा आहे, तू वैश्य आहे, तू जरी गाथा निर्माण केला असेल त्याला दगड बांध आणि इंद्राणीच्या डोहामध्ये तो टाकून दे, तो बुडव. तुकोबारायांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं काय म्या पामरे बोलावी उत्तरे पळी विश्वंभरे बोलावी. इंद्राणीच्या डोहात टाकला, तिथं गाथा मंदिर आहे, तिथं तो टाकला. तिथं मोठी दगड आहे, तुम्ही जर गेलं मोठी शिळा आहे आणि तिथं 13 दिवस महाराज अनुष्ठान करीत बसले, डोळे झाकले आणि तिथं अनुष्ठान मांडलं. आणि इकडं रामेश्वर भट्ट वाघुलीला निघालेला आहे. जात असताना त्यांना एक आंगडशियाची विहीर लागली, तिच्यामध्ये स्नान केल्याबरोबर त्याला शाप होता, जर कोणी इथं मनुष्य जीव आंघोळ करेल तर त्याच्या अंगाचा दाह होईल. त्याने बघितलं आपल्या परमकुटीतून, त्या अनगडशानं त्याच्या अंगाचा दाह झाला. शेवटी सांगितलं आता तुम्ही माऊलीक जा. आणि माऊलीक गेल्यानंतर त्यांनी धरणं घेतलं. बरेच दिवस धरणं घेतल्याबरोबर माऊली प्रसन्न झाले. रात्रीच्या स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला, ज्या तुकोबारायांचा गाथा तुम्ही इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवलेला आहे त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे क्षमा आहे. सध्या त्या तुकोबारायाचा बाप आहे, मी जरी आई असलो पण तुम्ही आता बापाचा गुन्हा केलेला आहे. आणि मग तिकडं त्यांना जाय सांगितलं. शेवटी नागमुठीत घेऊन आले आणि आल्याबरोबर तुकोबाराय त्या ज्या दगडीवर अनुष्ठान मांडलं होतं तिथं आल्याबरोबर 13 दिवसानं ती इंद्रायणी प्रसन्न झाली आणि तो गाथा त्या दगडासहित वर आला. दगडासहित आल्याबरोबर ते रामेश्वर भट्ट पाहतात, दगडासहित वया तारेल्या जैशा लाह्या. म्हणून अशा दगडासहित दगडाला घेऊन त्या वह्या वर आले. या प्रत्यक्ष रामेश्वर भट्टानं बघितलं आणि त्यांचा अधिकार काढला आणि त्यांनी अभंग लिहिला, तुकाराम तुकाराम नाम घेता काफेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ, दगडा सहित वया तारेल्या जैशा लाह्या. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही बुधा. आणि पाय धरलं तुकोबारायांचा, चुकलो मला क्षमा करा, आतापर्यंत माझ्या अंतकरणामध्ये मला अभिमान होता, ताठा होता, मी दसग्रंथी ब्राह्मण आहेत, वेदमुखोक्त आहेत, मी चुकलो, मला क्षमा करा, माझ्या हिताचा मार्ग सांगा. आणि मग तुकोबारायाने त्यांना जवळ केलं. जे 14 टाळकरी होते त्याच्यामध्ये रामेश्वर भट्टांना जवळ केलं आणि सांगितलं तुझ्या हिताचा एकच मार्ग आहे, तुझं जर हित व्हायचं असेल तर दंभ नावाचा म्हणजे ताठा दूर कर आणि इथून पुढं चित्त शुद्ध करून देवाची सेवा कर. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा चित्त शुद्ध सेवा आवडी विठ्ठल गाई जय कांती, आवडी विठ्ठल गाई जय कांती. चित्त शुद्ध सेवा देवाची, चित्त शुद्ध सेवा आवडी विठ्ठल गाई जय कांती, आवडी विठ्ठल गाई जय कांती. तुझं जर आणि 100 मुलं मारल्यानंतर तरी त्यांना क्रोध येईना, कारण त्यांचं चित्त शुद्ध होत. आणि रात्रीच्या वेळेला त्यांनी असा मोठा दगड घेतला. रात्रीच्या 12 वाजता गेले त्यांच्या पर्णकुटीजवळ आणि गेल्याबरोबर वशिष्ठांची पत्नी अरुंधती बाहेर निघाली आणि निघाल्याबरोबर सांगितलं, पतिदेव ऋषीमुनी फार असं सुंदर असं
असं चालणं पडलेलं आहे, किती तेजस्वी आहेत. त्यावेळेला वशिष्ठ गुरु सांगतो रातच्या 12 वाजता आपल्या पत्नीला, माझ्या विश्वामित्राच्या तपापेक्षा 100% 1% सुद्धा एवढं स्वच्छ नाहीत, एवढं माझ्या विश्वामित्राचं तेज आहे, एवढी तपश्चर्या आहे. आणि असं बोलल्याबरोबर विश्वामित्राने जो मोठा दगड आणला होता तो जमिनीवर आपोआप खाली पडला. अरे मी 100 मुलं वशिष्ठांची मारली तरी आज सुद्धा माझीच तो की वाखाणी करतो. काय करतो? त्याचं चित्त शुद्ध आहे. आणि असा दगड खाली पडल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं आणि वशिष्ठांना त्यांनी काय घातलेले? लोटांगण घातलेले. श्री संताची या माथा चरणावरी तुमचे देव कल्याण करो. काय मंडळींनी रोडवरून कीर्तन ऐकलं ठिकाणी माझ्या शिवेला पूर्ण येणार. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले येथे जे माझेवरले पायपणा पायाच्या प्रसादे काय बोलिल विनोदे मद क्षमा करणे संख्ये नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बळीबैलो शिष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे. जय विठ्ठल जमलेले सर्व सज्जन बंधू आणि भगिनी, आतापर्यंत महाराजांनी इतक्या वासनाभुरी या सगळ्यांना आपल्या देहातून बाजूला काढा ते ठिकाण सांगितले त्यांनी. तुका म्हणीमध्ये एकांताचा वास, हे एकांतात शिवाय त्या गोष्टी घडत नाहीत.
आता ह्या गोष्टी घडताना ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांचा अभ्यास पूर्ण खेळ चाललेला आहे, तेच लोक या गोष्टीमध्ये रममाण होते. अन्यथा त्या गोष्टी जमणार नाही. येते बोलणार, येते तोंडात खाणार, अशा बऱ्याचशा भानगडीच्या चुकाच होत राहते. किंवा बाप रखुमा देव विठ्ठलाची भेटी आपल्या सेवेसाठी करून ठेवलो, त्याचा अर्थ काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, आपण हे सगळे जाणत आहात, जाणत्या नेणत्या त्या जैशी आवडी संसार तातडी तपे पेटी. इतका जरी अभ्यास आपल्याला करता आला नाही, 6 शास्त्र 18 पुराण 64 नाथ 64 वाद्य वगैरे वगैरे, तरी एक मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की नाम घेतल्याशिवाय हे काही जमत नाही, काही जमणार नाही. तुमच्या आमच्या सर्वांच्या हितकारक व्हावा, त्याच्यामध्ये आपलं हितच होईल, त्या हितासाठी सगळा आटास आहे. इथं व्हिडिओ कॅसेट केली, त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. नियोजन चांगल्या प्रकारचं होतं, त्यातही भरपडलेली अशा बारीक सारीक कलाकारांची. मोठे तर ऐकून मोठ्याचं मार्गदर्शन पाहिजे ना, त्याप्रमाणे इथं छोटे कलाकार आहेत, मोठे कलाकार आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीचा आदर करून, सगळ्यांच्या उपस्थितीला मान देऊन मी त्यांची अशीच उत्तरोत्तर भरभराट व्हावी यासाठी मी अपेक्षा करतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा सद्गुरुनाथ महाराज महाराज त्यांना खुशी